मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी गेल्या 6 दिवसांपासून सुरू केलेलं उपोषण आता महिनाभरासाठी स्थगित केलेलं आहे। महिनाभरात सरकारने निर्णय न घेतल्यास विधानसभा निवडणूक लढणार अशी भूमिका जरांगे पाटील यांनी यावेळी जाहीर केली आहे। सरकारचे शिष्टमंडळ शंभूराज देसाई, संदीपान भुमरे आणि राणा जगजित सिंह यांनी आज जरांगे पाटलांची भेट घेतली। या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटलांना महिनाभराचा वेळ देण्याची विनंती केली। जरांगे पाटलांनी ही विनंती मान्य करत जर 1 महिन्यात निर्णय घेतला नाही तर आमदारांची नावे घेऊन त्यांना पाडणार असा इशारा दिलेला आहे। आमचं राजकारण उद्देश नाहीये, आमचं सगळ्यांचं ध्येय मराठ्याच्या गोरगरिबाचे मोठे करायचे, त्यांना आरक्षण द्यायचं, याच्यासाठी आम्ही हा लढा उभा केला, राजकारणासाठी नाही। पण तुमच्या साक्षीने लोकांच्या साक्षीने सांगतो, लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार, मग तुम्हाला बोलू जाणार। आमचं राजकारण उद्देश नाहीये, आमचं सगळ्यांचं ध्येय मराठ्याच्या गोरगरिबाचे मोठे करायचे, त्यांना आरक्षण द्यायचं, याच्यासाठी आम्ही हा लढा उभा केला, राजकारणासाठी नाही। पण तुमच्या साक्षीने लोकांच्या साक्षीने सांगतो, लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार, मग तुम्हाला बोलू जाणार। मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्याचा सदस्य म्हणून हे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत। त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर म्हणजे जो 1 महिन्याचा वेळ गावाने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आत निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ, एवढी ग्वाही देतो।